एव्हरीवन, मी वैभवी. रिसेंटली मी एक स्टोरी अपलोड केली होती आणि त्या स्टोरीमध्ये मी असं विचारलं होतं की जर तुम्हाला मेकअप रिलेटेड काही क्वेश्चन क्वेरी असेल तर तुम्ही मला विचारा. त्याच्यापैकी जे रिपीट केलेले क्वेश्चन असतील ते मी सिलेक्ट करेन आणि त्याच्यावर एक रील बनवेन. सो एक रिपीटेडली विचारला गेलेला क्वेश्चन जो होता तो होता कलर करेक्टरबद्दल, की कोणत्या कलरचं करेक्टर कोणत्या स्किन प्रॉब्लेमसाठी यूज करायचं. ओके. सो आजचा व्हिडिओ माझा ह्याच रिलेटेड आहे. तर असं एखादं पॅलेट तुम्ही बघितलं असेल ज्याच्यामध्ये मल्टिपल कलरचे कलर करेक्टर आहेत. ओके, हे इनसाईटचं पॅलेट आहे आणि त्याच्यावर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कलरचे कलर करेक्टर आहे. सो हा एक कलर व्हील थेअरीचा पार्ट आहे, पण तुम्हाला कलर व्हील थेअरी शिकायची गरज नाही आहे. तुम्हाला मी फक्त हे सांगणार आहे की कोणता कलर कोणत्या प्रॉब्लेमसाठी यूज करायचा आहे. ओके. इंडियामध्ये जो आहे तो ऑरेंज करेक्टर खूप जास्त यूज केला जातो. तर ऑरेंज करेक्टर कुठे यूज करायचं आहे की जर तुम्हाला डार्क सर्कल असतील, मंकी माउथ एरिया असेल किंवा एखाद्या पिंपल्सचे डाग असतील. ओके. सो ते जे डार्क स्पॉट आहेत ते कव्हर करण्यासाठी तुम्हाला ऑरेंज करेक्टर यूज करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे जे ब्लॅक सर्कल आहेत किंवा डार्क ब्राऊन कलरचे प्रॉब्लेमॅटिक काही स्किनचे इश्यू असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला ऑरेंज करेक्टर यूज करायचं आहे. त्याच्यानंतर आहे ग्रीन करेक्टर. ओके. सो काहींना खूप ॲक्टिव्ह पिंपल्स असतात. ज्या मुली जास्त फेअर टोनमध्ये जातात त्यांचे जे पिंपल्स असतात ते जास्त ॲक्टिव्हली दिसतात, म्हणजे जो रेडनेस आहे पिंपल्सचा तो जास्त दिसतो. सो त्या पिंपल्ससाठी तुम्हाला ग्रीन कलरचं करेक्टर यूज करायचं आहे. इवन काहींना उन्हामध्ये गेल्यानंतर रेड रॅशेस येतात फेसवर किंवा लाल होतो फेस. सो त्याच्यासाठी तुम्हाला ग्रीन कलरचं करेक्टर यूज करायचं आहे. नेक्स्ट आहे पर्पल करेक्टर. पर्पल कलरचा करेक्टर जो आहे तो कुठे यूज करायचा आहे. मोस्ट ऑफ द टाईम मुलींना जेव्हा पिंपल्स येतात तेव्हा काही मुलींचे पिंपल्स जे असतात ते त्या पिंपल्समध्ये पस असतो. ओके. सो ते ॲक्टिव्ह पिंपल आपण बोलतो त्याला, आणि ते पस असल्यामुळे तो पिंपल येल्लो कलरचा दिसतो. सो येल्लो कलरचे प्रॉब्लेम हाईड करण्यासाठी तुम्हाला पर्पल कलरचं करेक्टर यूज करायचं आहे. ओके. सो तुम्हाला कळलं असेल जे डार्क स्पॉट आहेत ते हाईड करण्यासाठी तुम्हाला ऑरेंज करेक्टर यूज करायचं आहे. रेडनेस हाईड करण्यासाठी तुम्हाला ग्रीन कलरचं करेक्टर यूज करायचं आहे आणि येल्लो कलरचे ॲक्टिव्ह पिंपल्स हाईड करण्यासाठी तुम्हाला पर्पल कलरचं करेक्टर यूज करायचं आहे. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा, बिकॉज ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे मेकअपमधली. आणि माझ्या पेजला फॉलो करा. थँक्यू सो मच. स्टे ट्यून.